हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज मॉर्निंगला लवकर उठले, फ्रेश झाले. त्यानंतर चहा घेतला, नॉलेज घेतलं अँड देन फ्रेश झाले, आंघोळ केली मस्तपैकी. आज हेअर वॉश केलेला आहे मी. आणि त्यानंतर मला आज जायचं आहे शिरूरला. थोडं बुक्स आणायचे आहेत आणि थोडंसं पर्सनल काम पण आहे, हॉस्पिटलमध्ये वगैरे जायचं आहे. त्यामुळे शिरूरला जाणार आहे मी आज. आणि आम्ही आज वेअर करणार आहे हा स्काय ब्ल्यू कलरचा कॉटनचा शर्ट आणि ही ब्ल्यू कलरची बॅगी जीन्स, बेल बॉटम बॅगी जीन्स वेअर करणार आहे. सो कपडे वेअर करून झालेले आहेत. सो आता मी रेडी होते. देन मी हेअरसाठी यूज करते स्ट्रेक्सचा सिरम. हे सिरम खूप बेस्ट आहे आपल्या हेअरसाठी. सो आपले कोणते पण डॅमेज हेअर असेल तर त्याला रिमूव्ह करण्याचं काम करतं आणि आपले जे हेअर्स आहे ते खूप सिल्क करण्याचं काम करतं. याचा फ्रेग्रन्स तर अमेझिंग आहे, खूप जास्त अमेझिंग आहे. देन हे सिरम असं की आणि लवकर आपले हेअर्स सुकण्याचं सुद्धा काम करतं. हेअर ड्राय होतात. एकदम भारी वाटतं जेव्हा आपण हे सिरम यूज करतो. त्याचा फ्रेग्रन्स पण अमेझिंग आहे, माइंड ब्लोईंग आहे आणि ते यूज करण्यासाठी पण खूप बेस्ट आहे. या ठिकाणी माझे अर्धे केस हे पूर्ण ड्राय झालेले आहेत. देन आता मी फेसला पूर्णपणे सनस्क्रीन यूज करत आहे. सनस्क्रीन ही खूप जास्त इम्पॉर्टंट असते आपल्या फेससाठी. मी बाहेर जाताना नॉर्मली कधीही सनस्क्रीन यूज करत असते. अँड देन फॉरएव्हरचा ॲलो जोजोबा ॲलो लिप्स. याच्यामध्ये पूर्णपणे ॲलोवेरा यूज केला जातो. आणि ही मी यूज करत आहे पॉन्ड्सची बेबी फाउंडेशन क्रीम. नॉर्मली आपण डेलीसुद्धा यूज करू शकतो. आधी क्रीमला आपल्या हातावरती घ्यायचं आणि देन ॲक्टिवेट करून देन अप्लाय करायचे. या ठिकाणी मी ब्लेंडरने ब्लेंड करते पूर्ण क्रीम. आधी ब्लेंडरला पाण्याने स्वच्छपणे ओलं करून घ्यायचं आहे आणि त्यातलं पूर्ण पाणी काढून देन ब्लेंड करायचं आहे पूर्ण क्रीम. जसं आपण फाउंडेशन अप्लाय करतो सेम तसंच. देन मस्तपैकी एक ब्लॅक कलरची टिकली लावते. अगेन एकदा हेअर्स सेट करून घेते कारण आज हेअर्स वॉश केले होते त्यामुळे हेअर ओले होते. लिप बाम अप्लाय करून झाल्याच्या नंतर मी या ठिकाणी मरून कलरची लिपस्टिक यूज करत आहे. खूप भारी शेड आहे याचा. मला प्रत्येक याच्यावरती अप्लाय करत असते मी आणि सूट पण होते. देन हेअर्स मी मागे त्याचा मागे मी बो बांधलेला आहे. अँड देन मी हे छोटे इयरिंग्स व्हाईट कलरचे इयरिंग्स यूज करत आहे. युजली जर मी घरी असेल तर इयरिंग्स टाळते, जास्त यूज नाही करत. बाहेर जायचं असेल तर छोटे छोटेच इयरिंग्स यूज करते. अँड देन वॉच यूज करते. सो या ठिकाणी मी प्रॉपर रेडी झाले आहे. लेट्स गो, निघूया. तर मी माझी स्कूटी बाहेर काढली. सो आज मी शिरूरला जाताना रिक्षानेच गेलेली आहे. डेली बस असतात, युजली 7 ते 8 वाजेपर्यंत, 8:15पर्यंत बस असतात. बट मी घरून ही 9 वाजता निघाले होते. सो त्यामुळे रिक्षानेच गेले. रिक्षानेच जायला खूप भारी वाटतं. आणि
मेन म्हणजे आज शिरूरला जाताना ट्रॅफिक बिलकुल नव्हती आणि पॅसेंजर वेटिंगला पण नव्हते, गाडी वेटिंगला पण नव्हती. सो त्यामुळे मी लवकर पोहोचले शिरूरला. नाहीतर कधी कधी एवढी ट्रॅफिक असते की ज्या ठिकाणी 20-25 मिनिटं लागतात शिरूरला जायला, त्या ठिकाणी 1 तास कसा निघून गेला कळत पण नाही, ट्रॅफिक असते त्यामुळे. सो आज बिलकुल कसलीच ट्रॅफिक नव्हती आणि मस्त वाटतं शिरूरला रिक्षाने जाताना किंवा गाडीवरती जाताना, स्कूटीवरती जाताना. सो फायनली मी पोहोचले आहे शिरूरमध्ये. आणि ही आहे आपली पुढे शिरूरची नगर परिषद लेफ्ट साईडला. अँड देन त्यानंतर मला शूट करायला पॉसिबल नाही झालं. सो मला जायचं होतं चष्मा घ्यायला. मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि मला भरपूर सारे व्हरायटीज दाखवली ती चष्म्यामधली. सो मला बाकीचे कोणते आवडले नाही जास्त. सो हा चष्मा मला खूप जास्त आवडला, सो तो मी सिलेक्ट केला. अँड देन भूक पण लागली होती, सो मी आणि मॅमनी मसाला डोसा खाल्ला. अँड देन आम्ही निघालो परत कारेगावला यायला. मॅम पण सोबत होत्या. त्यानंतर मला सकाळी मंदिरामध्ये जायला जमलंच नाही. सो मी जेव्हा रिटर्न घरी येत होते तेव्हा मी म्हणजे 11 वाजले ते समथिंग, तेव्हा मी मंदिरात जाऊन आले. खूप भारी वाटतं, प्रसन्न वाटतं, एक पॉझिटिव्ह वाईब येते जेव्हा आपण मंदिरात जातो, देवाचे दर्शन घेतो. त्यानंतर मी घरी आले. मला घरी आल्याच्या नंतर पण भूक लागली होती. सो एक मॅगी होती, ती बनवून खाल्ली स्वतःवरची मॅगी. खूप भारी आणि टेस्टी झाली होती मॅगी. अँड देन आज इव्हिनिंगचं तुम्ही वेदर बघू शकता. एकदम क्लाउडी वेदर होतं. पूर्ण आभाळ हे गच्च भरलं होतं, काळं आभाळ पूर्ण गच्च भरलं होतं. आणि आज पाऊस येण्याची खूप जास्त शक्यता होती. आणि आज हा पाऊस आला 5-5:30 वाजता. एवढा पाऊस आला, भरपूर पाऊस पडला आज या ठिकाणी कारेगावमध्ये. ऑब्विसली पाऊस आल्यामुळे सगळ्यांना चहा पिण्याची खूप जास्त इच्छा होते. मग मी सगळ्यांवरचा चहा ठेवला होता. खूप भारी चहा झाला होता. पावसाळ्यामध्ये चहा आणि भजी खाणे खूप जास्त प्रत्येकालाच आवडतं चहा प्यायला तर. आणि पर्सनली मला पण चहा प्यायला खूप जास्त आवडतं. एक पावसाळ्यामध्ये पण खूप जास्त आवडतो आणि डेली पण मी चहा घेत असते. मस्तपैकी चहा बनवला पिला. आणि तुम्ही बघू शकता किती मोठा पाऊस पडतोय, खूप पाऊस पडतोय. मे बी कॅमेरामध्ये तेवढं कॅप्चर नसेल झालं, पण भरपूर पाऊस पडला. या ठिकाणी आमचा चहा रेडी आहे. आणि त्यानंतर मी आज शिरूरहून येताना मोगऱ्याचा गजरा आणला होता मम्मीसाठी. वटपौर्णिमेसाठी तिला गजरा हवा होता. खूप भारी गजरा आहे, त्याचा फ्रेग्रन्स पण खूप बेस्ट येत होता मोगऱ्याचा. तिच्यासाठी मी गजरा आणला होता.
ठिकाणी बघू शकता किती पाऊस पडला, त्या दिवशी खूप जास्त पाऊस पडला. आणि खूप भारी वाटत होतं पावसामध्ये चहा पिणं आणि सॉंग्स ऐकणं. खूप भारी वाटतं 90चे सॉन्ग पावसाळ्यामध्ये ऐकायला. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.